रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षानं सत्ता कायम राखली आहे। नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांना 4695 इतक्या मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचं 9 वर्षांपूर्वी अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण केलंय। 2016च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले समीर शेडगे यांना केवळ 6 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। रविवारी झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना 8586 मतं तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना 3891 मतं मिळाली तर 231 मतदारांनी नोटाला मतदान केलं। रोहा नगरपालिकेत भाजपनं 24 वर्षांनी पुन्हा खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 9 मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय प्राप्त केलाय। तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। त्यांच्या याच प्रभागातील उमेदवार सुप्रिया जाधव या विजयी झाल्यात। त्यांच्या या विजयात पक्षापेक्षाही शिल्पा धोत्रे आणि अशोक धोत्रे यांनी या प्रभागात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याचं बोललं जात आहे। या निवडणुकीतील बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एका प्रभागात बिनविरोध विजयही मिळालाय। एका प्रभागामध्ये उमेदवार पराभूत झाले असले तरी एकूण निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेला दिसून येतो। विजयी उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या नीता महेश हजारे, प्रशांत कडू, फराह पानसरे, आफरीन रोगे, अरबाज मणेर, स्नेहा अंबरे, अहमद दज, आलमास मुमेर, महेंद्र गुजर, गौरी बारटक्के, महेंद्र दिवेकर, प्रियंका धनावडे, रवींद्र चाळके, संजना शिंदे, महेश कोलटकर, पूर्वा मोहिते, अजित मोरे तर बिनविरोध निवडून आलेले राजेंद्र जैन यांचा समावेश आहे। प्रभाग क्रमांक 9 मधून शिवसेना शिंदे गटाच्या सुप्रिया जाधव आणि भाजपचे रोशन चाफेकर हे विजयी झालेत। दरम्यान 9 वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी 6 मतांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक गमावली होती। तेव्हापासूनच त्यांच्या मनाची घालमेल त्यांची लेक वनश्री आणि कुटुंबियांनी पाहिली होती, किंबहुना ती रोहेकरांनी सुद्धा अनुभवली होती। त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर बापलेक दोघांनाही अश्रू अनावर झाले। एकमेकांना मिठी मारत दोघांनी अश्रूंना वाट मोकळी केली। या निकालामुळे रोहा नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्ट बहुमत सिद्ध झालंय। नगराध्यक्ष वनश्री समीर शेडगे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत। विजयानंतर राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केलाय। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।